स येति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवलां या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय। रघुवीर समर्थ आपण समर्थ रामदास कृत रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल 170वा श्लोक झाला। देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी विवेके तै वस्तूची भेटी घ्या तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा ते की शोधित जावे। आता ही देहबुद्धी जायला पाहिजे, पण ती देहबुद्धी कशाने जाणार? ज्ञानबुद्धीने जाणार। म्हणजे आपण देह आहोत, ह्या देहबुद्धीमुळे पुनरुपी जन्म पुनरुपी हे देहबुद्धी जायला पाहिजे आणि आत्मबुद्धी व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी ज्ञानाचा बोध झाला पाहिजे। म्हणजे आमच्याकडे देहबुद्धी आहे खरं आहे, पण ती इतकी सुदृढ झाली, पक्की झाली की निघता निघत नाही, मुळं खोलवर गेली। बरोबर ना? एखाद्या झाडाची मुलं जर खोलवर गेली असेल तर ते काढायला खूप त्रास होतो। त्याचा एखादा नारळाचं झाड असेल किंवा काही असेल बघा, ते आतपर्यंत मुळं गेलेली असते। मग ते चारी बाजूने आधी जमीन खोदून घ्यायची, मग ती मुळं काढायची। म्हणजे तशी आमची देहबुद्धी दृढ झाली। म्हणजे असं कोण म्हणतं? समर्थाने सांगितले ना आपल्याला। तुम्ही रोज म्हणता का नाही? सुदृढ झाली देहबुद्धी देही वैराग्य काही होणार नाही। सुदृढ झाली देहबुद्धी देही वैराग्य काही होणार नाही। अपूर्ण कामी मन हे विटेना तुझवी नामा मज कंठ। देवा माझी ही देहबुद्धी इतकी सुदृढ झाली, सुदृढ झाली, सगळे डवरली, सुदृढ झाली देहबुद्धी देही। आणि त्यामुळे तुम्ही सद्गुरू राया जरी सांगितलं वैराग्य केलं पाहिजे, वैराग्य काही होणार नाही। तुम्ही सांगतात वैराग्य झालं पाहिजे, पण आमची ही देहबुद्धी इतकी सुदृढ असल्यामुळे आमच्या हातकडून काही वैराग्य घडत नाही। वैराग्य काही होणार नाही। अपूर्ण कामी मन हे विटेना। बरं, मनासारखं घडत नाही तरी आम्हाला त्याचा कंटाळा येत नाही। पुन्हा आम्ही संकल्प करतोच आहे। आपल्या मनासारखं काय घडतंय का? अरे देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना। आपल्या मनासारखं काय घडतंय?
बाजारातली सगळ्यात महाग कार घेतली, सगळ्यात टेस्ला का काय सगळ्यात मोठ, आणि मग त्यांचे नातेवाईकच कोणाकडेच एवढी नव्हती हो महाग कार. मग लग्न मंडपात गेले की सगळे नातेवाईक मित्रमंडळी सगळे भेटणार ना. तिथे ते चालून गेला मोठी गाडी, म्हणजे आता सगळीकडे आपला लोक कौतुक करतील केवढी मोठी गाडी आणली, एवढी तर आमच्या कोणाकडेच नाही, काही नाही. ट्रॅफिक एवढी जाम, त्याला धड गाडी मागे काढता येईना धड पुढे नेता येईना, समोर मंडप दिसतोय हो. सरळ गाडीतून उतरला, चालत गेला, ड्रायव्हरला सांगितलं नंतर घेऊन ये. सगळं रिसेप्शन झाले तरी ट्रॅफिक तिथे 5-5, 6-6 तास ट्रॅफिक. काय लोक गेली घरी निघून, लोक निघून गेल्यानंतर ट्रॅफिक मोकळी झाली, हा गाडी घेऊन आला, बघायला कोण आहे. मनास वाटे हत्ती घोडे पालखी इथं बैसावे, देवाजीच्या मनात आले पायी चालवावे. सुदृढ झाले देहबुद्धी देही, वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामे मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवीरे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठवेना. देहबुद्धी इतकी दृढ झाली की ती निघता निघत नाही. म्हणजे एवढी मुळात गेलेली पण काढता येईल, काढतो का नाही आपण बाजूची जमीन मोकळी करून हे काढतो का नाही. मग ती देहबुद्धी ज्ञानबुद्धीने काढावी लागते. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्याच्यावी, विवेके तया वस्तूची भेट घ्यावी. जी वस्तू डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकून कळत नाही, हातात जेव म्हणले देता येत नाही, अशी जी वस्तू निर्गुण निराकार आहे, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी. विवेकाने ते निर्गुण निराकार स्वरूप कसं आहे हे जाणावं. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. ते म्हणजे बरोबर आहे, देवाशी तदाकार होता आलं पाहिजे, म्हणजे देहभाव विसरला पाहिजे. पण आमच्या स्वभावातच नाही म्हणले, सारखं चंचल मन. त्याने पिशवीत काढलंय, त्याने याच्यात काढलंय, ह्याने याच्यात काढलंय. ते बुवा तिकडे काय ठेवायला गेले, हे इकडे चौधरी इकडे कुठे गेले. आमच्या मुंड्यासारख्या अशाच्या हालत. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. देवा आमचं मन चंचल आहे, त्यामुळे आमचं मन एकाग्र होत नाही, तदाकार होत नाही. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. अरे नाही ना, म्हणून सदा तेची शोध येत जावे. म्हणून सदैव त्याचा शोध घ्यावा, म्हणजे आज नाही उद्या सापडेल का नाही. कायम एखादी वस्तू शोधल्यानंतर मग ती सापडेल, पण ती कशी सापडेल. विवेकाने त्या वस्तूची भेट घ्यावी लागेल. देहबुद्धी ही ज्ञानबुद्धीने त्याजावी लागेल. मग असा जो तुझा स्वभाव आहे, जो तदाकार होत नाही, चंचल मन आहे, ते स्थिर होईल. पण त्याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. आता तुम्हाला मी सांगतो, हा कालचा श्लोक आहे, पण जे यूट्यूबवरती पाहताय त्यांना म्हटलं का कालचं श्लोकाचं विवरण आम्ही ऐकलंय, पुन्हा गुरुजी तेच काय सांगताय. पण तुम्हाला ती लिंक लागावी. काल एखादा मनुष्य आला नसेल तर त्यालाही त्या श्लोकाचा अर्थ कळावा, हा त्याचा अर्थ असो. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या श्लोकाला सुरुवात आहे 171वा श्लोक. असे सार साचार ते चोर देसे, इही लोचने पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते कळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना.
जे सार आहे ते चोरलेलं आहे म्हणाले. सार आहे म्हणजे जे महत्वाचं आहे ते दिसत नाही, बाकी सगळं दिसतंय पण ते दिसत नाही. म्हणजे आपल्याला बाकी सगळ्यांना हा ध्येय दिसतो का नाही? याने पॅन्ट घातली, वरती शर्ट घातलाय, हातामध्ये ते लाल दोरा भरलाय, चष्मा घातलाय, वरचं सगळं दिसतंय, आतमध्ये असलेला परमात्मा दिसत नाही. असे सार साचार ते चोरलेसे, इही लोचने पाहता दृश्य भासे. या चर्मचक्षुनी आम्ही त्याला पाहायला गेलो तर आम्हाला हे सगळं नाशिवंत सृष्टीच दिसते, तो दिसत नाही. इही लोचने पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना. ज्याचा भास सुद्धा होत नाही, निराभास, तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. निराभास निर्गुण ते आकळेना. परमेश्वराचं हे निराभास असणारं निर्गुण असणारं स्वरूप आम्हाला दिसत नाही. बाकी सगळं हे सगळं विश्व दिसतच आहे की. म्हणले का दिसत नाही? बाकी सगळं दिसतंय, तोच का दिसत नाही? निर्गुण निराकार परमात्मा. अहंता गुणे कल्पिता ही कळेना. तो तुझा जो अहंकार आहे ना, तो जात नाही तोपर्यंत तो कसा दिसणार आहे? अहंता गुणे कल्पिता ही कळेना. अहंकार आडवा येतोय त्याला, त्यामुळे कितीही कल्पना केली तो सापडत नाही. म्हणजे कल्पना करून सुद्धा का सापडत नाही? अहो, तो कल्पनेच्या पलीकडेच आहे ना. कल्पनेत तो सापडणार नाही, शब्दात सापडणार नाही, या तिन्ही गुणात सापडणार नाही. गुणातीत, तो काय गुणातीत आहे, त्यामुळे गुणात सापडणार नाही. शब्दातीत आहे म्हणून शब्दात सापडणार नाही. यतो वाचो निवर्तन्ते. जे तुझं स्वरूप शब्दाने वर्णन करून सांगता येणार नाही असं आहे. मग आमच्या सगळ्या कल्पना ह्या अहंकाराने युक्त आहेत आणि म्हणून तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा आम्हाला दिसत नाही. जय जय रघुवीर सम. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. मागच्या श्लोकातला शेवटचा शब्द आणि ह्या श्लोकातला पहिला तो बघा आता. अहंता गुणे कल्पिताही कळेना. अहंकारामुळे आम्ही कितीही कल्पना केली तरी तो कल्पनेत सापडत नाही. हा शेवटचा ओळ आहे. याची पहिली ओळ स्फुरे विषयी. अरे तुला कल्पना येत आहे ते खरं आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. तुला जी कल्पना स्फुरते ते सगळं अज्ञान आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, अज्ञान आहे. स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. नाही नाही मुले, आम्हाला ते सगळे देव दिसतात ना, सगळे देव दिसतात. ही रुक्मिणीबाई आहे, हा पांडुरंग आहे, ज्ञानेश्वर माऊली, हे सगळे दिसतंय ना. स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. आणि ती सगळी माया आहे. माया याचा अर्थ जी नाही पण भासते त्याला माया म्हटलंय. नाही पण भासते म्हणजे कसं आहे? जी नाही ते वाटणार कसं? जमीन ज्या वेळेला तापलेली असते त्यावेळेला त्याच्यावरनं जी वारा हवा सुटते, डांबरी रस्ते असतात म्हणा किंवा जंगलातले रस्ते असतील तापलेले असतात, त्यावेळेला त्याच्यावरनं वारा ज्या वेळेला वाहतो ना त्यावेळेला त्या हरणाला पाण्याचा भास होतो. त्या हरिण त्या ठिकाणी पाणी प्यायला जातं. आहे का ते? नाही आहे, पण दिसतंय का नाही? म्हणजे दिसतंय. आणि त्याला तर माया म्हणतात. जे नाही पण आहे असं वाटतं त्याला माया म्हणतात. पळती झाडे कधी पाहिलीत का? म्हणजे आम्ही लहानपणी पाहिलेत, पण ते अज्ञानाची आहेत ना. आता तुला ज्ञान झाल्यानंतर झाडं पळताना दिसतात, पण ती झाडं पळतायत असं तू म्हणशील का? नाही म्हणणार. गाडी पळते असं म्हणणार, झाडे पळते असं कसं म्हणणार? म्हणून ती
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. अरे ते जे जे काही तुला स्फुरतंय ना ती माया आहे. जे दिसतंय ते नाशवंत आहे. अगा जे झालेचे नाही त्याची वार्ता पुस्तिक आहे. जे झालेलेच नाही त्याचं काय सांगायचंय. सशाला शिंग असतील तर, अरे सशाला शिंग कसे असतील. जे नाहीच आहे त्याची कल्पना करून काय करणार आहे. गंधर्व नगर म्हणले. गंधर्व नगर म्हणजे काय, आकाशामध्ये ढग एकत्र येतात आणि त्यामुळे निरनिराळे आकार आकाशामध्ये तयार होतात. त्याला म्हणले गंधर्व नगर. आहेत का आकाशात काही नगर? नाही. पण भास होतो का नाही? होतो. आकाश म्हणजे ती समोरची इमारत त्या आकाशाला टेकली असं वाटतं, भास होतो. दृश्य दिसत नाही का? दिसतंय, पण ते खोट आहे. स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. मुळातली जी कल्पना आहे ती दोन रूपाने नटलेली. एक आहे तो परमात्मा, दुसरी आहे ती परमात्म्याची माया. हे सगळे जिनी रचलेलं आहे ना ती भगवंताची माया आहे. कुणाची माया आहे? विष्णूची माया आहे. म्हणून तिला वैष्णवी म्हटलंय. विष्णूची माया म्हणले त्याला वैष्णवी म्हणलं म्हणजे विष्णूची माया आहे. मूळ माया वैष्णवी तिने निर्माण केलेलं आहे. मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नाचवी नाना नाटके लाघवी परब्रह्म शक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती अखंड येचे स्तवन करते. जी अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारी अशी ती भगवंताची माया आहे जी नाही ते दाखवते. एखादा डंबारी खेळ करून दाखवणार तसं ती नाही ते दाखवते. आणि कंटाळा आला की सगळे लहान पोरं जसे एकत्र भरून ठेवतात ना तसं हे विश्व सगळं उन्हाळून टाकते. मुळी कल्पना दो रूपे तीची झाली. विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. विवेकाने पाहिलं तर हे दोन नाही आहेत. तो एक परमात्माच आहे, दुसरी आहे ती परमात्म्याची शक्ती आहे. पण मूळ परमात्मा नसला तर शक्ती कुठे असणार आहे. म्हणून मूळ कोण आहे तर तो मूळ एकच आहे, निर्गुण निराकार परमात्मा. ज्याला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून त्याने हे विश्व निर्माण केलं. एकोहम बहुस्या. मला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून मी अनेक रूपाने प्रगट झालोय. जसं गव्हाला एकटेपणाचा कंटाळा आला, सारखं मला गहू म्हणतात गहू म्हणतात गहू म्हणतात. म्हणजे आता मी रवाच होतो, तो रवा झाला. म्हणजे आता मी कणिक होतो, कणिक झाला. तो गहूच. त्याच्या पोळ्या करा, शिरा करा, उपमा करा, काय करायचं ते करा. एकाच गव्हाचे अनेक पदार्थ आपण तयार करतो. तसं जर विवेकाने पाहायला गेलं तर स्वस्वरूपे मिळाले. त्या स्वतः ज्याच्यापासून निर्माण झालं ना त्याच्यामध्येच जाऊन विलीन होत आहे. ते तो कोण आहे? तो परमात्मा निर्गुण निराकार आहे. बाकी हे सगळे विश्व दिसतं ते मायेने तयार केलेलं आहे आणि अंती ते त्यात पुन्हा मूळ स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणार आहे. ते मूळ स्वरूप आहे ते निर्गुण निराकार परमात्मा. पण ते कळेल कधी? विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. विवेक जागृत झाला, मनातला सार काय आसार आहे कळलं की मग आपल्याला ते निर्गुण निराकार तत्व कळायला. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. आता घरी आमचे नाथ ऐकते प्रवचन पण ते आवाज लगेच कसं जमलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. अगं म्हणलं मला पाणी प्यायचं असताना मी सांगतो ह्यांना म्हणा, तो पण मी पाणी पिऊन घेतो. तिला वाटतं की समोर का कायम वाचा माणसाने नाही म्हणतात.
तहान लागते ना मध्ये, त्याच्यासाठी पाणी प्यायचं. मग सगळे बघत राहायचे मी पाणी पिऊन बरं दिसतंय का म्हणून सगळ्या म्हणतो म्हणा श्रीकृष्ण गोविंद. त्यावेळेस त्यांच्या मुखांना नावा निघतं, आपल्याला ऐकायला मिळतं. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचून पाहे. स्वरूपी उदेला अहंकार राहो. आपलं ह्या मूळ आपलं त्या जीव हा शिवापासून वेगळा का झाला? अहंकारामुळे झाला ना. म्हणून ते म्हणतात की ह्या स्वरूपामध्ये निर्माण झालेला जो अहंकार आहे तो बाजूला राहू दे, अहंकार राहो. आणि मग तो अहंकार बाजूला गेला की तुला काय दिसेल? तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो. त्याने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे हे तुला पाहायला मिळेल. किंवा अहंकार बाजूला गेला तरी काय पाहायला मिळेल? श्रीकृष्णाने सांगितलंय ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, जो जगा ते चालविता. समुद्रे मर्यादा नोलंघावी, ही आज्ञा माझी. त्याच्या सत्तेने सगळं झालेलं आहे, तो सर्वत्र व्यापून उरलेला आहे हे तुला पाहायला मिळेल. तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहे. ह्या संबंध विश्वाला व्यापून तो उरलेला आहे हे तुला कळायला लागेल. तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहे, दिशा पाहता ते निशा वाढत आहे. नुसतंच पाहायला जाशील तर अंधारच आहे. दिशा पाहत आहे, निशा म्हणजे आज्ञा. दिशा पाहत आहे, निशा वाढत आहे. विवेके विचारे विवंचून पाहे. मग विवेकाने विचार कर, सार काय आसार काय याचा विचार कर, म्हणजे तुला हा परमात्मा सगळ्या गोष्टीला व्यापून दशांगुले उरला हे कळेल. दशांगुले 10 अंगुले उरला. ही 4 बोट अंगुल्या, हे 4 4 आणि 4 8 आणि 2 10. इथे मस्तकावर ब्रह्मांडाला त्याचा प्राण. दशांगुले उरला तो कळेल कधी तुला? जर तू विवंचून पाहे. विवेके विचारे विवंचून पाहे. गजानन महाराजांनी ध्येय ठेवला त्यावेळेला काय म्हणलं ते? अरे त्यांनी मस्तकात प्राण धारण केलेलं आहे, तिथे लोणी ठेवून पहा पगळतंय की नाही पहा. विवेके विचारे विवंचून पाहे. जो शोधायला गेला तर कळेल, नाही ते कळणार आहे कसं? जय जय रघुवीर समर्थ. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. ज्याला या डोळ्याने पाहायला गेलं तर तो दिसणार नाही. जया लक्षिता म्हणजे ज्याला आम्ही पाहायला जातोय, पुण्या कशाने पाहायला जातोय? या चर्मचक्षुने पाहायला जातोय म्हणून तो आम्हाला दिसत नाही. जया पाहता, जया चक्षुने, चक्षु म्हणजे डोळे, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. ज्याला ह्या चक्षुनी म्हणजे डोळ्याने पाहायला गेलं तरी तो दिसत नाही. म्हणजे का दिसत नाही? या चर्मचक्षुला तो दिसणार नाही, त्याला ज्ञानचक्षुनी पाहावं लागतं. ती ज्ञानचक्षु, ते ज्ञानचक्षु आपल्याला सद्गुरू देतात, त्याला ज्ञानदृष्टी म्हटलं जातं. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. तुम्ही कितीही भवसागरातनं याला आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो तसा वाचणार नाही. कुठपर्यंत?
आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण येतच राहणार आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तर. पण जर तुम्ही सद्गुरूला शरण गेलात, जर सत्संगाला गेलात, जर सज्जनांच्या सान्निध्यात गेलात, तर ते तुम्हाला ज्ञानदृष्टी देतील. ज्या भवाची भीती तुम्हाला या भवसागरात मी कसा पार पडेल ते तुमच्या मनातलं भय काढून टाकतील. ते भय निघून गेल्यानंतर तुमचं मरणाचं भय जाईल. आपलं मरणाचं भय जात नाही ना. अरे कधी गेलो तर काय करावं. आमच्याकडं आमच्या सोसायटीत काल मी इकडे येत होतो प्रवचनाला, वाटेत मला ग्रस्त भेटले गेटमध्ये. अहो म्हटले ते आपल्या सोसायटीला अमुक एक पाय घसरून घरात पडलेत, ॲम्ब्युलन्स आणायला चाललो आहे म्हणले. म्हणलं ठीक आहे, मी चाललो म्हणलं आता प्रवचनाला. तर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये आणलं, नेलं. आज सकाळी राम बोलो वय राम बोलो. ते म्हणले काल ॲम्ब्युलन्समधनं नेलं, गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं घरी घेऊन जा. किती वेळ आहे, पाय घसरून पडला आणि गेले. आपण जर या भवसागरातनं माझ्या कल्पनेने मी बाहेर पडेन, शक्य नाही. त्याला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय नाही. कारण ती एक कला आहे, ती कला आपल्याला जमली पाहिजे. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. तो भव म्हणजे काळ आपल्याला खातोय सारखा. घटका जाती पळे जाती तास वाजे घणाना. आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. आपला कणाकणाने आपलं आयुष्य जातंय. वाहत्या काळ नदीच्या काठी. काळ नदी वाहते, ही बाजूची माती आहे ना, ती हळूहळू पात्रामध्ये जाते. वाहता काळ नदीच्या काठी. टिकावी दरडीची का माती. ती झरता झरता जाई विलया पाती. जीवनी कळतंय आला काय, मृत्यू जवळ आलाय कळतं की आपलं आयुष्य निघून चाललंय हातातनं. मुठीतनं धान्य जसं निसटून जावं तसं ते निसटून चाललंय आयुष्य. मग एवढं ज्या काळाची भीती आपल्या मनात बसलेली की कधी मी जाईन. पण सद्गुरूचा बोध झाल्यानंतर मृत्यूचं भयच नाहीच होतं. मग तो काय म्हणतो, हो मृत्यू आजची घडो युगांती. सन्मार्ग कोणी भले न जाती. जेव्हा त्याला गुरुचा बोध होतो त्यावेळेला त्याचं मृत्यूचं भय निघून जातो. तो म्हणतो आत्ता काय येईना, कारण मी आयुष्य सार्थकी लावलंय. आत्ता काय येईना असं केव्हा म्हणेल तो, आता मी आयुष्य सार्थकी लावलंय. आता मला आत्ता जरी मरण आलं का नंतर आलं का मला काय त्याची काळजी नाही. ज्याचं आयुष्य सार्थकी लागलं नाही त्याला भीती वाटेल ना. ज्याला गुरुकृपेने कळलंय की हे अशाश्वत आहे, कधी जाणार आहे, त्याचं भय सद्गुरू काढून टाकतात. अरे एक लक्षात घे बाबा, तुला जेवढे श्वास घ्यायचं स्वातंत्र्य भगवंताने दिले ना तेवढेच तू घेऊ शकतो. त्याच्या पुढचा एकही श्वास तुला घेता येणार नाही. मग ह्याचं मृत्यूचं भय का जातं. याला माहिती आहे शेवटचा श्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मरणारच नाही मी. महाराज एवढे श्वास घ्यायला भगवंताने आज्ञा दिली आहे, या पृथ्वीवर एवढे श्वास घेता येतील. याचा अर्थ असा आहे की तेवढे श्वास घेतल्याशिवाय मी जाणार नाही. मग म्हणले त्याची माहिती करून काय मागाय. आणि समजा आला शेवटचा श्वास घेण्याचा वेळ, तर माझा जावई डॉक्टर असला काय, माझी लेक डॉक्टर असली काय, माझा नवरा डॉक्टर असला काय, मुलगा डॉक्टर असला, कोणीही वाचू शकत नाही. मग जर मला माझ्या ठरलेल्या वेळेच्या आधी मी मरणार नाही आणि ठरल्यानंतर मला कोणी वाचवू शकणार नाही, मग त्याची काळजी मी आता कशाला करू. जेवढा काय माझ्याकडे वेळ आहे तेवढा मी सार्थकी लावेन ना. येईल तेव्हा येऊ दे. हो मृत्यू आजची घडो युगांती. सन्मार्ग टाकोनी भले न जाती. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. तो परमात्मा क्षयातीत आहे. म्हणजे प्रत्येकाला क्षय आहे याचा अर्थ प्रत्येकाला झीज आहे. कुठल्याही वस्तूला वापरून 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 ती खराब होऊन जाते. क्षय आहे. आपलं शरीर सुद्धा झिजत जात आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ज्या ज्या वस्तू दिसतात त्या त्या गोष्टीला क्षय आहे. म्हणजे कमी 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 होत जाते, क्षय आहे. पण तो परमात्मा अक्षय आहे. म्हणजे त्याला क्षय नाही. आम्हाला क्षय आहे, तो अक्षयी आहे. क्षयातीत, तो अक्षयी.
जो क्षयातीत आहे असा हा निर्गुण निराकार परमात्मा, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. तो आपल्याला असा मोक्ष देईल कसा, अक्षयी. यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. तो अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जातो जिथं क्षय नाही. स्वर्गात गेला तर क्षय आहे, पुण्य संपर्के खाली यायचं. पण ज्याने आपल्याला मोक्ष दिलेला आहे तो म्हणतो माझं ठिकाणच असं आहे जिथनं तुला परत जायची आवश्यकता नाही, पुण्य संपणारच नाही. तुला मोक्ष दिलाय, पुण्याच्या जोरावर तुला इथं आणलेलं नाही, तुझ्यावर प्रसन्न होऊन मी तुला इथं आणलंय. आता तुला इथून परत जायची आवश्यकता नाही. म्हणजे जो अक्षयी असा परमात्मा आहे तो आपल्याला असा अक्षयी मोक्ष देतो, ज्याला कधी क्षय नाही, पुन्हा जन्मपी पुनरपी मरणम नाहीच. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. जर आपण त्याची मनोभावाने सेवा केली तर दया दक्ष, तो दया करण्यामध्ये दक्ष आहे. तुम्हाला थोडं काही संकट आलं तर लगेच तो दक्ष आहे. बाकीच्या माणसांना फोन केल्यावर येतील. आपला मित्र असो, मुलगा असो, कोणी शेजारी असो, अहो मला त्रास होतो या म्हटलं तर आपण घरात पडलो तो उचलून ठेवतील. पण तो तेवढ्याची वाट पाहत नाही. कुणाच्या रूपाने पटकेने येणार की तो तुम्हाला तिथनं उचलणार. काय दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो साक्षी आहे, आपल्या बाजूनी तो साक्ष देतो. कारण त्याला काय, आता पृथ्वी आप तेज वायू. एखाद्या माणसाने गुन्हा केला, आपण ते CID बघत असाल किंवा काय ते बघत असाल तुम्ही, तर नसेल तर सोडून द्या, बघूच नका. पण त्याच्यामध्ये कसं आहे की ते गुन्हेगाराचा शोध लावतात. मग त्यांनी मागं खुणाच काही ठेवले नाही तो म्हणाले. आता त्या खुनाच्या जर याने खुणा ठेवल्या नाही तर मग खुनी कसा सापडेल? मग त्याला साक्ष कोण देईल? आम्ही पाहिलंय म्हणून. तर त्याच्या पायाला लागलेली जी वाळू असते का नाही, ती साक्ष देते की हा मनुष्य त्यावेळेला तिथे होता. फोनचा शेवटचा कॉल पाहिला की तो कुठे होता, कोणाकोणाशी बोलला, काय बोलला ते कळलं. म्हणजे साक्ष कोणी दिली? जमिनीने साक्ष दिली. तिथे रक्ताचे जे थेंब पडलेले आहेत त्या रक्ताने साक्ष दिली. म्हणजे असं त्या वातावरणातलं जे काय आहे ते साक्ष देतो. परमात्मा असा सर्वत्र आहे, तो साक्ष देतो या माणसाने अमुक अमुक केलंय. कारण त्याला अज्ञात असं काय. जसं मागे गोष्ट सांगितली तुम्हाला की गुरुकडे शिकायला गुरुकुलामध्ये सगळे विद्यार्थी गेले होते आणि त्यांचं 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मग गुरुने प्रत्येकाजवळ एक एक सफरचंद दिलं. म्हणजे अशा ठिकाणी जाऊन खायचं की कुणाला दिसता उपयोगी नाही. मग त्याने असा विचार केला की इकडे सगळीकडे CCTV लागलेत, आता CCTV जे कॅप्चर होत नाही ती जागा कुठली आहे, तिथं जाऊन खाल्लं एकाने. म्हणजे CCTV दिसतच नाही. मग कोणी दरवाजाच्या आड लपून खाल्लं, कोणी इकडे लपून खाल्लं, कोणी तिकडे लपून खाल्लं. पण एका मुलाच्या हातातलं सफरचंद तसंच, कोणी झाडाआड लपलंय, कोणी आता आश्रमशाळा आहे ती, कुठे 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 लपलेली मुलं आणि लपून खाऊन आले. तेव्हा त्या मुलाने सांगितलं की आम्ही अशा ठिकाणी लपलो होतो की जिथं आम्हाला कोणी पाहू शकत नव्हतं. कोणी म्हणतं मी ते झाडाच्या आड लपलो होतो, कोणी म्हणलं ते तिथं कोपऱ्यात खड्डा आहे ना तिकडे जाऊन खाल्लं, म्हणजे कुणाला दिसत नाही, झाडाच्या आड लपलो. मग त्या गुरुजींनी त्याला विचारलं, शिक्षकाने, अरे हे मुलं ज्या ज्या ठिकाणी जाऊन गुपचूप खाऊन आली त्यांना कोणी पाहिलं नाही, त्या ठिकाणी तू गेला नाही का? नाही म्हणजे आम्हाला आमच्या मित्राने सांगितलं अमुक ठिकाणी गेलो पण मला कोणी पाहिलं नाही. त्या ठिकाणी मी पण जाऊन आलो म्हणाले. पण सफरचंद खायचं म्हणलं की तुम्ही शिकवलेलं वाक्य माझ्या लक्षात यायचं, काय देव सर्वत्र पाहतोय. त्यामुळे कुठेही गेलो तर देव माझ्याकडे पाहतोय. हे तुम्ही शिकवलेलं तत्वज्ञान माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी कुठेच जाऊन चोरी करू शकत नाही. लक्षात परमात्मा आपल्याकडे पाहत असतो. कुठं काही करा तुम्ही,
काय म्हटलं बघा, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. तो दया दक्ष आहे, आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा तो साक्षी आहे. मनात चाललेले विचार सुद्धा तो जाणतो. अंतर्मनातच तो आहे ना, त्यामुळे तुमच्या मनात चाललेले विचार सुद्धा तो जाणतो. तुम्ही करत असलेली कृती जाणतो. जया चक्षुने लक्षिता लक्षवेन भवा भक्षिता रक्षिता रक्षवेन भयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. जय जय रघुवीर समर्थ. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोणत्याचे कपाळी हारू जाळितो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी. म्हणा विचार कर, हा ब्रह्मदेव सगळ्यांच्या कपाळावर लिहितो आणि तसंच घडतं. आहे जो सुख दुःख भोग नशिबी कोणास तो ना कळे. कंटिन्यू लिहून ठेवलं ना. म्हणले आपण सगळं जग पाहतो, पण हे डोळे नेमके त्या कपाळाच्या खाली आहेत, त्यामुळे बाकी सगळं त्याला दिसतंय, पण कपाळावर काय लिहिलं ते दिसत नाही. म्हणले आम्ही आरच्या पुढे उभारल्यानंतर पण ते तुम्हाला वाचता येत नाही ना, लिहिलंच नाही. ब्रह्मदेव म्हणजे विधी लिखित कुणालाही टाळता येत नाही. ब्रह्मदेवाने लिहिलेले लिखित. मग ब्रह्मदेवाने प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेलं जर टाळता येत नाही, खोटं होत नाही, असं जर तो ब्रह्मदेव लिहू शकत असला तर त्या ब्रह्मदेवाच्या कपाळावर कोणी लिहिले? विधी निर्मिता, हा विधी म्हणजे ब्रह्मदेव सगळं विश्व निर्माण करतो आणि त्या जीवाला जे काही आयुष्यात भोग भोगावे लागणार आहे ते सगळं लिहितो. आपल्याकडे काय म्हणतात, सटवाई येते आणि लिहून जाते. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोणत्याचे कपाळी. त्याच्या कपाळावर कोण लिहितं? हरू जाळितो लोकसंहार काळी. शंकर संहार काळामध्ये संबंध या विश्वाला जाळून टाकतो. परी शेवटी शंकरा कोण जाळी. पण शंकराचा कसा हे होणार आहे, अवतार समाप्त होणार, हे जाणून घे. मना हे जाणून घे. या ब्रह्मदेवाला, या विष्णूला आणि या शंकराला कोणी निर्माण केलंय? वैष्णवी तिने निर्माण केलं. ब्रह्मदेवाला सांगितलं तू सृष्टी निर्माण कर, विष्णूला सांगितलं पालन पोषण कर, शंकराला सांगितलं संहार कर. आणि ज्यावेळेला हा खेळ समाप्त करायचा त्यावेळेला सगळ्याला गुंडाळून ते आत्मस्वरूपामध्ये जातात, विलीन होऊन जातात. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोणत्याचे कपाळी हरू जाळितो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी. म्हणजे मना या सगळ्या गोष्टीचा विचार कर. जय जय रघुवीर समर्थ. आज 71, 72, 73, 74, 75 5 श्लोक झाले. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी जयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे देवनन कमल समनयन हरपळे बाणपावलाची उभी ही माय अनाथाची आरती पंढरी जगदुजी कमलजापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी भव्यबाला निलीला मिरगुलाला दर्शना संत संग आला दल्लरी टाळ वाजताना दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत दुर्जने चित्त हरी पायी पुण्यती विठ्ठली गणू